बुलढाणा पोलिसांच्या सदोष कामाची सरकार दखल घेणार का असा सवाल निर्माण झालेला आहे। निर्दोष पिता पुत्रांच्या जेलवरील बुलढाणा पोलीस गप्प काय आहेत असा देखील सवाल उपस्थित होतोय। तर त्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाहीये आणि तो मृतदेह नेमका कोणाचा आहे, बुलढाणा पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यामध्ये अपयशी ठरतायत का असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। बुलढाणा पोलिसांचं मौन बाळगण्यामागे नेमका हेतू काय आहे हे देखील कळत नाहीये। तर जिवंत मुलीच्या हत्येप्रकरणी कारागृहामध्ये असलेल्या पिता पुत्रांची काल न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर पिता पुत्रांच्या चेहऱ्यावरील भीती आणि थकवा सगळ्याच गोष्टी सांगून जातोय। मात्र अद्याप देखील न झालेल्या हत्याच्या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या बुलढाणा पोलिसांचे अनोळखी आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहाबद्दल हात हे रिकामेच असल्याचं दिसतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, आपण पाहिलेलं होतं की सदोष असा हा सगळा तपास पोलिसांकडून करण्यात आलेला होता। एबीपी माझानं देखील या संदर्भामध्ये काही सवाल उपस्थित केलेले होते। आता या सगळ्याच्या अनुषंगानं प्रशासन नेमक्या काल हालचाली करत आहे? नक्कीच आकांक्षा, खरं तर बुलढाणा पोलिसांवर न झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आणि 22 दिवस जेलमध्ये ठेवलेल्या पिता पुत्रांना सोडण्याची नामुष्की आली आहे। दुसरी यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही अनोळखी मृतदेह सापडलेला आहे त्याची ओळख पटवण्यात अद्यापही बुलढाणा पोलीस अयशस्वी झालेले आहे। गेला 1 महिना या मृतदेहाला सापडून झाला आहे, मात्र अद्यापही पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली नाही। तपास करताना पोलिसांकडनं काही अक्षम्य चूकही झाली असेल आणि दुसऱ्याच मुलीचा हा मृतदेह समजून पिता पुत्रांना अटक केली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावर अद्यापही बुलढाणा पोलिसांनी कुठलाही वक्तव्य केलेलं नाहीये आणि त्यामुळे मोठ्या शंका उपस्थित होत आहेत। खरं तर हा अर्धवट जळालेला मृतदेह जो आहे तो कुणाचा आहे याबद्दल अद्यापही पोलिसांनी कुठलीही वाच्यता केलेली नाहीये। त्याचा तपास कोणत्या पद्धतीने सुरू याबद्दलही माहिती मिळत नाहीये। मात्र काल ज्या पद्धतीने पिता पुत्रांची कारागृहातून सुटका झाली त्यानंतर आपण स्पेशली एबीपी माझाने आपण त्यांच्याशी बातचीत केली। बोलताना किंवा ज्यावेळी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली त्यावेळी स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि थकवा हा जाणवत होता। मात्र या संपूर्ण प्रकरणात आता बुलढाणा पोलीस पुढील तपास कसा करत आहेत किंवा मृतदेहाची ओळख पटवण्यात कधी यशस्वी होतील याबद्दल कुठलीही माहिती आपल्याला मिळत नाही। आकांक्षा, नक्कीच त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लवकर मिळतील इतकीच अपेक्षा आहे। धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।